शीर्षक आहे धावा पण दिशा तर ठरवा. आज वातावरण असं आहे की जे फक्त धावणं हे धावण्यास शिकवतात. नुसतं धावत राहा, धावत राहा. पण पूर्वेऐवजी पश्चिमेला धावलं तर शेवटी हाती काय येणार आहे? काळोखच ना. धावणाऱ्याची म्हणजेच जगण्याची दिशा तर योग्य हवी ना. नवीन पिढीच्या आनंदाची पूर्वतयारी फक्त त्यांना आर्थिक चिंतामुक्त करण्यातून करू नका, तर त्यांचं जगणं समग्रतेनं त्यानेच जगावं यासाठी त्यांना सबळ सक्षम करा. ही सक्षमता मनाची. आज नव्या पिढीचा धीर हरवतोय. एक प्रकारचा उतावीळपणा निर्माण झालाय. जे काही हवं ते लगेच रेडीमेड. आयुष्य एक चौपाटी आहे आणि यश हे या चौपाटीवरचं फास्ट फूड आहे. अतिघाई लयाला नाही हे वाक्य बाहेरच्याचे नाही, आतल्या प्रवासातही मार्गदर्शक आहे. एकदम रोपवेनंच शिखर गाठायचं असतं आजकाल प्रत्येकाला. एका रात्रीत शेर्पा तेनसिंग व्हायचं असतं. जमलं तर एव्हरेस्ट सुद्धा सोसायटीच्या गच्चीवर आणायचा असतो. हा सगळा वेडेपणा नाही तर काय आहे? साधनेत सातत्य हवे. अखंड श्रम करणं हाच एक पर्याय कुठल्याही क्षेत्रासाठी आहे. त्या श्रमाचेही श्रम वाटायला नको, आनंद वाटायला हवा. पण तो तेव्हाच मिळेल जेव्हा नव्या पिढीने आपल्या क्षेत्राची निवड स्वतः केलेली असेल आणि ती सुद्धा आनंदाने. म्हणून म्हटलं धीर हवा. साधा सिनेमा पाहण्याचा निर्णय असो तरी सुद्धा आपण विचार करतो, हा बघायचा की तो बघायचा. किंवा नारळ विकत घ्यायचा असला तरी सुद्धा पाणी आहे की नुसताच गोटा हे आपण हलवून टटोलतो आणि मग तो नारळ घेतो. मग आयुष्यात स्वतःला कुठं जायचंय, काय व्हायचंय याचा निर्णय थोड्या धीरानं घ्यायला हवा ना. झाडाला लवकर फूल यायला हवं, म्हणून मुळाशी रसायन घातलं की येणारं फूल त्यानंतर फळ लवकर येईल कदाचित. पण ते निरामय जीवनसत्वयुक्त असेल का? झाडाप्रमाणेच नव्या पिढीची वाढही नैसर्गिकच हवी. फक्त योग्य निगराणी हेच आपलं काम. हा जो काही मी लेख वाचला आहे तो मी वाचला आहे आईचे विद्यापीठ या प्रवीण दवणे यांच्या पुस्तकातनं. प्रत्येक शिक्षकात एका आईचं मन दडलेलं असतं, तर प्रत्येक आईत एक गुरु. घर आणि विद्यालय जर हातात हात गुंफून चालू लागलं तर एक सशक्त आणि सुसंस्कृत समाज निर्माण होईल. या श्रद्धेने केलेलं हे लेखन आहे. पालक आणि अध्यापकांशी जो काही दवणे सरांनी थेट संवाद साधला आहे, त्यातनं वेगवेगळ्या उपक्रमांमधनं जे काही त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत, त्या संवादालाच हे नेटके ग्रंथरूप आले आहे. हे पुस्तक तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा. खूप छान पुस्तक आहे आणि इतका सोपा विषय आहे खरं तर, की सिद्धीशिवाय प्रसिद्धी नाही. आपण आत्ताच्या नव्या पिढीला हे सांगायला हवं, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन ह्यात काय फरक आहे. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर कदाचित मुलांना जे काही एक्सपोजर आपण देतोय ते योग्य देतोय का, किंवा त्यांना जी काही माहिती आपण देतोय ती नुसतीच माहिती आहे की नॉलेज आहे हे पडताळून आपण त्यांना दिलं तर कदाचित नव्या पिढीला नक्कीच त्याचा उपयोग होईल. हे पुस्तक जरूर वाचा आणि कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं. पुढच्या भागात जरूर भेटूयात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.